बोल. पुढे गेली कळलं? जालिंदरला भेटली. पुढे बोल, पुढे बोल. तो तिला शिरपूरकर बद्दल काहीतरी सांगत होता. हे एवढं स्पष्ट ऐकलं, बाकी काय नाही ऐकू आलं. शिरपूरकर म्हणजे माझ्या बरोबर जो यशोदा मेंटेनन्स मध्ये काम करत होता तो? त्याची काय गडबड आहे? त्याचा नंबर जालिंदरनेच दिला असणार. तो जे बोलतो त्याची खात्री करून घ्यायला. हे बघ झेंडे, तिला काही कळतं कामा नाही. शिरपूरकरचा पत्ता का तुझ्याकडे? हा सांगतो. तो आणेकरवाडी आहे ना, 4 रस्त्याला, तिथे चाळीत राहतो. चाळ नंबर 4, दुसऱ्या मजल्यावरती, खोली नंबर 3. बघ तुम्ही काय करायचं ते. झेंडे, काही करून त्या शिरपूरकरचा पत्ता कटकायला पाहिजे. राजनंदिनीला काहीही कळता कामा नये. कळलं? हा चल. राजनंदिनी, झालं काम? होय. कसलं काम होतं? होतं काहीतरी. हे काय उत्तर आहे का? तुला सांगायचं नाही का मला? सांगण्यासारखं काही नाहीच आहे. नाही, असं असेल तर ठीकच आहे. म्हणजे पण हे बघ, मला माहिती आहे राजनंदिनी, तुझी किती धावपळ होते, तुझी किती ओढाताण होते. तू जर मला काही सांगितलं नाहीस तर मी तुला कसं काय मदत करू शकणार आहे? एक मदत करशील मला? तू सांगशील ते राजनंदिनी, मी वाटेल ते मदत करायला तयार आहे तुला. थोडा वेळ मला एकटीला सोडशील? हो, मी आहे बाहेर आहे. तुला काही वाटलं तर मला हाक मार. पण इथे येण्याचा निर्णय तुम्हीच घेतला ना, आणि तो योग्य आहे. कशावरून हा फ्रॉड नाही? मी आजवर कधीही कुठलाही फ्रॉड केलेला नाही. खरा फ्रॉड माणूस तुमच्या घरात बसला. विक्रांत सरंजामी ग्रुपसाठी काय करतोय ते मी बघते. यातही त्याचा नक्कीच काहीतरी डाव आहे. हो, इतकी खात्री आहे तुम्हाला? होय, आणि ती दादासाहेबांना त्याची नियत कळली होती दादासाहेबांना. आणि म्हणून विक्रांतनं दादासाहेबांचा खून घडवून आणला असं म्हणायचं का तुम्हाला? होय. शिरपूरकर नावाचा माझा एक माणूस, त्याला विचारा आणि खात्री करून घ्या. त्यावर त्याचा नंबर. जालिंदर सर सांगतायत ते खरं असेल? असं खरंच वागला असेल विक्रांत माझ्याशी? विश्वास ठेवू की नको? हॅलो. हॅलो, नमस्कार, मी राजनंदिनी. हा बोला मॅडम. आपण शिरपूरकर बोलताय ना? हो, पण हॅलो हॅलो शिरपूरकर. हॅलो हॅलो शिरपूरकर. हॅलो. विलास, विलास, अरे आत्ताशी तर पहिला खून केलास तू. सुरुवात आहे, अजून पुढे खूप काही करायचंय. म्हणजे अजून खून? लागलं तर.
काय बोलतोस तू? आपल्या मार्ग जर कोणी आडवा येणार असेल त्याला दूर नको करायला. हा म्हणजे प्रत्येक वेळेस खूनच पाडावा लागेल असं नाही. म्हणजे कोण किती त्रास देतं त्यावर सगळं अवलंबून आहे. चल. विलास, उंचीवर जायचं असेल ना तर काही लोकांच्या डोक्यावर पाय ठेवून जायला लागतं, काही लोकांना चिरडावं लागतं. हे तर होते राहत आहे लाईफ मध्ये. सवय करून घ्या आता याची. राजनंदिनीचं काय? तुझं काय? तिने शिरपूरकरला फोन केला होता. म्हणजे तिचा तुझ्यावरचा विश्वास उडालाय. मिळवेन रे परत. इतकं सोपं नाही ते. जालिंदरनं तिला सगळं सांगितलं असलं. ए येड्या, ते गृहीत धरलंच आहे मी. मी काहीतरी वेगळी आयडिया लढवे. डोंट वरी. गेली न बघता. त्याला बोलतात कॉन्फिडन्स. दादासाहेबांनी आपल्या इस्टेटीतून विक्रांतला काहीही मिळू नये याची काळजी इतक्या घाईनं का घ्यावी? जालिंदर सर जे म्हणाले ते खरं असेल? विक्रांत तसा वागला असेल? राजनंदिनी, माझी आठवण काढत होतीस. पूर्वीसारखं छान हसणं विसरून गेलेस की काय? दादासाहेब गेल्यापासून फार उदास आहेस तू राजनंदिनी. काहीतरी विचारचक्र चालू आहे तुझ्या डोक्यात. मला माहिती कसला विचार करतेस. दादासाहेबांनी जाण्याच्या आधी मृत्यूपत्रात अचानक बदल का केले हा विचार करतेस, हो ना? हे तुला कसं कळलं? सांग ना. दखणे वकिलांनी फक्त मलाच सांगितलं होतं आणि ते तुला सांगणार नाही ते मला माहितीये. तुला कसं कळलं? मला दखणे वकिलांनी कशाला सांगायला पाहिजे राजनंदिनी? मला एक खुद्द दादासाहेबांनी सांगितलं. काय? कधी? तुला आठवते दादासाहेबांनी त्या दिवशी मला बोलवून घेतलं होतं? कधी? ते जायच्या 2 दिवस आले. काय म्हणाले ते? तू गेल्यानंतर, ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलून घेतलं. खरं म्हणजे त्यांना इस्टेट तुझ्या आणि माझ्या नावावर करायची होती. आपल्या लग्नानंतर किंवा तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढला होता. ते मला म्हणाले की राजनंदिनी उत्तम सांभाळतीच आहे बिझनेस, पण तू सुद्धा तिच्या बरोबरीने हा बिझनेस उत्तम सांभाळशील याची मला खात्री आहे. जयदीप लहान आहे अजून. तो कळता व्हायला, त्याला या सगळ्या गोष्टी कळायला खूप वेळ लागेल. पण तोपर्यंत हा बिझनेस कोणी सांभाळायचा? म्हणूनच त्यांना हा बिझनेस तुझ्या आणि माझ्या नावावर करायचा होता. मग मी त्याला म्हटलं, मला तुमची इस्टेट, तुमचा बिझनेस मला काही नको. म्हटलं राजनंदिनी तुमची मुलगी आहे, ती तुमचा बिझनेस उत्तम सांभाळते आणि पुढेही सांभाळेल. मला फक्त तुमचा हा बिझनेस मोठा करण्याची, त्याच्यामध्ये मनापासून काम करण्याची परवानगी द्या बस. मग काय म्हणाले ते? ते म्हणले, मला जसं वाटलं होतं तसंच आहेस तू. तू माणूसच वेगळा आहेस, तुला कशाची हाव नाही. आणि म्हणूनच त्यांना त्यांची इस्टेट, त्यांचा बिझनेस, त्याची जबाबदारी आपल्या दोघांवरती द्यायची होती. मग तरी त्यांनी तसं का नाही केलं? कारण मीच त्यांना थांबवलं. म्हणजे त्यांचा विश्वास होता माझ्यावर राजनंदिनी, खूप विश्वास होता. मी त्यांना म्हटलं की हा विश्वास तुमच्या मनात आयुष्यभर राहावा हीच माझी इच्छा आहे. तुमचा बिझनेस, तुमची प्रॉपर्टी हे सगळं राजनंदिनी आणि जयदीपचं आहे, माझा काय संबंध आहे? मीच त्यांना म्हटलं की तुम्ही हा क्लॉज घाला. मला नको होतं हे सगळं. जे जे तुमचं आहे, जे तुझं आहे, जे जयदीपचं आहे ते तुमचं तुम्हालाच मिळालं पाहिजे. मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की ह्या कंपनीमध्ये
मनापासून काम करण्याची तुम्ही मला संधी दिली, ही गोष्ट तर माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि ती कायम जवळ राहील दादासाहेब. बस म्हणून मी माझं नाव त्याच्यातनं काढायला लागलं. आता तू बघ या आपल्या कंपनीला, आपल्या सरंजामी ग्रुपला मी किती उंचीवर घेऊन होते. राजनंदिनी ताईच्या गोष्टीतला गुड बॉय आहेस की नाही तू? हो. मग चल पटकन बिस्किट आणि दूध पी. अरे वा, ब्रेकफास्ट चाललाय वाटतं. आईसाहेब, तुमचा झाला ब्रेकफास्ट? हो, पण विक्रांत नाही आले अजून. अहो, तो गेला सकाळीच ऑफिसला. ऑफिसला? हो ना, खूप स्वप्न बघतोय तो आपल्या सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज साठी. खरंच का ग? खूप मेहनती आहेत ते. आणि आईसाहेब, कसल्याही रिटर्न्सची अपेक्षा नाहीये त्याला. अगदी निस्वार्थीपणे करतो हे सगळं. सर्जेराव, जरा आणा माझा ब्रेकफास्ट आणा. राजनंदिनी, तू म्हणतेस विक्रांत आता स्थिरस्थावर होत आहेत, तर जयदीप बरोबर खेळायला कोणीतरी घेऊन ये आता. चालेल मला. आईसाहेब, अगं खरंच, उगाच उशीर व्हायला नको. सगळ्या गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या. नाही नाही, आता अजून खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत. सरंजामी ग्रुपला सरंजामी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज करायचं विक्रांतला, आणि मला त्याला पूर्ण सपोर्ट करायचा. मी पण येणार मग ऑफिसला. अरे वा, बघितलं किती हुशार आहे ना आमचा जेडू. हो, येस. अरे कुठे पळाला? हे, अरे दूध राहिलं ना. थांब मी आले. हा, जयदीप, जयदीप. सर्जेराव, सुमितची काय खबर? बरेच दिवस काही बोललाच नाहीत. सुमित? हा, काय झालं? कसा आहे सुमित? सुमित ठीक ठीक आहे. राजनंदिनीचं काय? तिच्याशी बोलून तिला मी पुन्हा एकदा माझ्या विश्वासाच्या जाळ्या तोडल्या. तुला असं वाटलं होतं ना की तिचा माझ्यावरचा विश्वास उडालाय? डोंट वरी, तसं काही घडणार नाही आणि तसं मी होई दिलं नाही. कशावर? हे बघ, हे बघ, हे बघ, नवरा बायको मधलं नातं कशा प्रकारे वर्क होतं, त्यांच्यामध्ये काय अंडरस्टँडिंग असतं, काय असतं, मी तुला एक्सप्लेन नाही करू शकत. ते खूप वेगळ्या लेवलला ते खेळायला लागतं इमोशनली. कळलं? ती तुला म्हणाली का की तिचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून? तसं नसतं रे. मग माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. माझं तिच्याशी बोलणं झाल्यानंतर ती आली आणि ती प्रेमाने माझ्या गळ्यात पडली, याचा अर्थ तोच आहे विलास. असं आहे होय? बरं, मग आता पुढे प्रॉपर्टी कशी नावावर करणार आहेस? बरं, मग आता पुढे प्रॉपर्टी कशी नावावर करणार आहेस? ते हळूहळू करायला लागेल. ते करेल मी, पण ते वेगळ्या पद्धतीने, इमोशनली. ठीक आहे. तर जालिंदरचं काहीतरी करावं लागेल. त्यांनीच माझ्या विषयीचं बीज तिच्या मनात घालवलंय. तो जोपर्यंत आजूबाजूला आहे ना, तोपर्यंत त्याची भीती आपल्याला राहणारच आहे. हे बघ, मी जालिंदरचा जीव घेणार नाही, आधीच सांगून ठेवतो. परत मी खून करणार नाही. खून करायचा नाही रे, यालाच काहीतरी वेगळं करायचं आहे. जो खून आपण केला तो जालिंदरनं केला असं सिद्ध करायचं. त्यामुळे जालिंदर जाईल जेलमध्ये आणि खून न करताच तो आपल्या मार्गातलं कायमचं बाद होईल. कळलं? कळलं. कसा आहे सुमित? ठीक चाललंय ताई साहेब सगळं. ठीक का? ठीक. सर्जेराव,
शाळा मस्त सुरू होत आहे. शाळा सर्जेराव, मी काय विचारते तुम्ही काय उत्तर देताय? सुमित बरा आहे ना? हो. अभ्यास नीट सुरू आहे? हा? हो. काय झालंय सर्जेराव? एरवी सुमितचा विषय काढला तर तुम्ही बोलायचं थांबत नाही. आज असं काय एक एक शब्दात उत्तर देताय? तसं काही नाही ताई. काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम आहे काही? मला सांगा. काही नाही. आता विक्रांत सुद्धा आहे इथं. काही अडचण असेल तर तो आपली मदत करू शकतो. नाही ताई साहेब, काही अडचण नाही. घरात काही अडचण आहे का? आज संध्याकाळी आपण विक्रांतशी बोलूया का? नाही नाही. काय झालं? इतकं घाबरायला काय झालं? विक्रांत सर आहेत ना, तुमच्या पोराची सगळी जबाबदारी घेते. काय शिक्षणाचा खर्च, इंजिनिअरिंग, काय जे काय करत असेल ते त्याच्या भवितव्याची तुम्ही काळजी करू नका. हं? पण जर कुठं पचाकला, काय पोराचं नाव काय? सुमित. सुमित. तर ना सुमितला पाठवून वर दादासाहेबांकडे. तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? सर्जेराव, तुम्ही मला सांगेपर्यंत मी इथून जाणार नाही. असं करू नका ताई साहेब. मग सांगा बरं जे काही असेल ते. तुमचे पाया पडतो ताई साहेब. मला काही बोलायला लावू नका. मी जर काही बोललो ना तर माझ्या पोराचा जीव धोक्यात येईल. सर्जेराव, काय झालंय? सांगा तरी मला. अटक का करताय तुम्ही? का पकडताय? काय प्रॉब्लेम आहे? पोलीस स्टेशनला चला, सगळं कळेल. पण मी गुन्हा काय केलाय? अटक वॉरंट आहे का तुमच्याकडे? त्या शिरपूरकरचा खून केलास आणि आम्हाला विचारतोस? शिरपूरकरचा त्याचा खून झालाय? हे नाटकं नाही करायची. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. नाही, आताच कळतंय. प्रत्येक खुनी हा असाच बोलतो. माझ्याकडे कामाला आहे तो. मी का मारेन त्याला? माझी काही दुश्मनी नव्हती त्याच्या बरोबर. चल पोलीस स्टेशनला, कळेलच. काय पुरावा मिळालाय तुम्हाला? सगळे पुरावे आहेत. चल दाखवतो तुला. चल. आपण माझं ऐकून तरी घ्या. असं काय करताय? सर्जेराव, तुम्ही मला सांगेपर्यंत मी इथून जाणार नाही. मला काही बोलायला लावू नका. मी जर काही बोललो ना तर माझ्या पोराचा जीव धोक्यात येईल. राजनंदिनी, मला बोलावलंस तू? आई साहेब, जयडूनी जास्त चॉकलेट्स खाल्लेली तुम्हाला आवडत नाहीत ना? हो, पण मग जर तुम्हाला कळलं की त्यांनी तुमच्यापासून लपून चॉकलेट्स खाल्ली, तुम्हाला कसं वाटेल? आई साहेब, कसला विचार करताय? काही नाही. मग मला सांगा, जर जयडूने एखादी गोष्ट तुमच्यापासून लपून केली तर तुम्हाला कसं वाटेल? असं का विचारतेस? कारण मला सारखं असं वाटतंय की माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय. कोण कोण लपवतंय तुझ्यापासून काय? तेच तर मला कळत नाहीये. बरंच काही घडलंय किंवा घडतंय जे मला माहित नाहीये. मला असं वाटतंय तू उगाच जास्त विचार करतेस. नाही आहे सर, हे माझं गट फिलिंग आहे. मला असं खूप वाटतंय आणि मी आता शोधून काढणार की माझ्यापासून काय लपवलं जातं. तुम्हालाही कळलं तर मला सांगा.